नमस्कार, डी.एस.पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संकटाच्या काळात जेव्हा जग थांबलं होतं तेव्हाही आपली सेवा बजावणाऱ्या खऱ्या योद्ध्यांचा सन्मान होणं गरजेचं असतं. असाच एक गौरव सोहळा नुकताच येवल्यात पार पडला. नैसर्गिक आपत्ती आणि टाळेबंदीच्या विदारक काळात जेव्हा संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते तेव्हा सर्वसामान्यांच्या घरातील चुली पेटत्या ठेवण्यासाठी महत्त्वाचे काम श्रीपटनी गॅस एजन्सीने केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता गॅस पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल एजन्सीचे संचालक सनी पटनी यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गट वतीने यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल शिंदे म्हणाले की एका सजग व्यावसायिकाने समाजाप्रती आपले कर्तव्य कसे निभावे याचे उत्तम उदाहरण सनी पटनी यांनी घालून दिले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कामामुळेच अनेक कुटुंबांना कठीण काळात दिलासा मिळाला. डी.एस.पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. आज संपूर्ण जगावर जे संकट ओढवले आहे आणि तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल चाललेली आहे. आखाती देशात अतिशय भयानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यात सर्व जगातच आणि आपल्या भारतात देखील अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा संकटकालीन काळात जे संपूर्ण भारतभरातच गॅसचं, पेट्रोलचं, डिझेलचं जे संकट उभारलेलं आहे त्यावेळेस आपण संपूर्ण जनतेने एकमेकाला सहकार्य करून राहण्याची वेळ आलेली आहे. आज येवले शहरात आम्ही शिवसेना शिंदे गट हे इथले HP वितरक सनीभाऊ पटनी यांचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहे. संपूर्ण पक्षभेद विसरून आम्ही सत्कारासाठी आलेलो आहे. का तर सनीभाऊ एक अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. हे अनेक वेळा गरिबांच्या दुःखाला धावून जाणारे, तसेच शहरात कुणी गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी कशी तमानं बाळगतात ते टाक्याचं वितरण आत्तापर्यंत अत्यंत सुयोग्य पद्धतीने करत आलेले. परंतु आज येवले शहरात सुद्धा अतिशय संकटजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. टाक्यांची काही ठिकाणी दुरवस्था झालेली असताना देखील त्यांनी टाक्यांचं अतिशय सुरळीत वितरण चालू ठेवलेलं आहे आणि पुढील काळात देखील ते गॅस टाक्यांचं सुरळीत वितरण चालू ठेवतील ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. आणि लग्नकार्य असो, कोणाचं काही असो, त्यावेळेस सदैव टाक्यांचं सहकार्य सनीभाऊंकडून असतं आणि त्यासाठी आम्हाला एक वाटलं की अशा गंभीर परिस्थितीत देखील त्यांनी जी परिस्थिती सांभाळून ठेवलेली आहे त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आणि यात कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही आणि संपूर्ण जनतेतर्फे आणि शिवसेना गटातर्फे आम्ही त्यांच्या सत्कारासाठी आलेलो आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि पुढील परिस्थिती काय होणार याची देखील माहिती नाही, तर आपण देखील त्यांना सहकार्य करायचं, ते देखील आपल्याला सहकार्य करतील. आणि आपण सर्वांनी परस्पर देवो भव या उक्तीनुसार एकमेकांना मदत करून, एकमेकांचं सहाय्य करून, गोरगरिबांची सेवा करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मी थांबतो. या निमित्ताने सनीभाऊंचा सत्कार आम्ही शिवसेना गटातर्फे केलेला आहे. आज आमचे वर्गमित्र येवल्याचे शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, तसेच आमचे शाळेचे बॅचमेट अमोल भाऊ, आमचे सहकारी सुभाष भाऊ, शहराध्यक्ष विशाल भाऊ, तालुका प्रमुख शेळके पाटील, आमचे सचिन मोरे पैलवान, तसेच त्यांचे सर्व सहकारी आज आमच्या निवासस्थानी येऊन आमच्या कामाचं कौतुक केलं, आमच्या पाठीवर थाप दिली. खरं सांगतो का काम सर्वच करतात, पण चांगलं काम केल्याची पावती आणि त्याची जर कौतुकाची थाप पाठीवर मिळाली तर नक्कीच काम करण्याचा एक उत्साह वाढतो. आज आपल्या येवल्यात जे आपल्याला चित्र बघायला मिळतं आहे, आज भरपूर ठिकाणी थोडी विस्कळीत परिस्थिती झालेली असेल, पण घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा अजूनपर्यंत आम्हाला कंपनीकडून भासलेला नाही. निश्चितच व्यावसायिक गॅसचा तुटवडा आहे, तोही पुढच्या 2-3 दिवसात समाप्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कंपनीकडून आम्हाला सूचना आहे, आम्ही त्याची वाट बघतोय. तुम्ही सर्वांनी घरी येऊन माझा मान सन्मान केला, हा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मी तुमचा सत्कार स्वीकारतोय. याचं श्रेय आमचे कर्मचारी, आमचे सहकारी आहे, त्यांच्यामुळे आज आपल्याला अजूनपर्यंत येवल्यात लाईन लागलेल्या नाहीत. आणि अपेक्षा करतो जेवढी लवकर युद्ध संपो आणि पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती येऊ. धन्यवाद.